स्वागत आहे रहस्याच्या पेटाऱ्यात. इथे प्रत्येक गोष्ट आहे थोडी वेगळी, थोडी गूढ. चला तर मग आजचं रहस्य उलगडूया. आजची कथा आहे एक अनोळखी कॉल. मीनल आज उशिरापर्यंत लॅपटॉपवर ऑफिसचं काम करत बसली होती. रात्रीचे साधारण 11 वाजले होते. आसपास पूर्ण शांतता होती. मध्येच बाहेर रस्त्यावरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. अचानक तिच्या फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर होता. तिने उत्सुकतेने फोन उचलला. हॅलो, ती म्हणाली. पलीकडून काहीच उत्तर आलं नाही. फक्त मंद श्वासोच्छ्वास ऐकू येत होता. मीनल पुन्हा हॅलो म्हणाली, पण पुन्हा ते रॉंग नंबर समजून तिने फोन कट केला. पण काही क्षणातच पुन्हा कॉल आला, त्याच नंबरवर. पुन्हा तिने कॉल रिसीव्ह केला, पण समोरून काहीच उत्तर आलं नाही. रॉंग नंबर आहे, समोरच्या व्यक्तीला उद्देशून तिने सांगितलं आणि जरा त्रासिकपणे कॉल कट करून मोबाईल सायलेंटवर टाकला. तिच्या मनात विचार आला, हे कोण असेल आणि बोलत का नाहीये? घरात ती एकटीच असल्यामुळे क्षणभर तिला जराशी भीतीच वाटली. थोड्या वेळाने तिने फोन उचलून पाहिलं. 3 मिस कॉल होते त्याच नंबरवर. आता ती थोडी अस्वस्थ झाली. तिने फोनमधील कॉन्टॅक्ट लिस्ट चेक केली, पण हा नंबर त्यात नव्हता. काम थांबून जरा पाय मोकळे करायला ती हॉलमध्ये पोहोचली. तिला दारावर टकटक ऐकू आली. एवढ्या रात्री कोण असेल असा विचार करत असताना तिने की हॉलमधून डोकावून पाहिलं. कोण दिसत नाही, फक्त अंधार. तिला वाटलं की बाद झाला असेल. ती बेडरूममध्ये परतली. त्याच वेळी तिच्या फोनची येऊन पुन्हा वाजू लागली. क्षणभर ती दचकली. तिने थरथरच्या हाताने फोन उचलला. पलीकडून तो भयावह श्वासोच्छ्वास ऐकू आला, पण सोबत एक हळवा थंड आवाज ऐकू आला. दिनी, तुझी खूप आठवण येते. प्लीज मला भेट ना आता. शब्दात गोडवा असला तरी त्या आवाजात एक थंडगार होता होता. तो आवाज तिच्या ओळखीचा होता. तिने चिंताळून विचारली, हो ये ना. व्यक्ती त्या रात्री आली होती, पण तू माझ्याशी असं का वागली? बरं जाऊ दे, तू ये. आणि आज तुला घराबाहेर पडायचीही गरज नाही. मी तुझ्या हॉलमध्येच बसलोय. तो थंड आवाज विचारला. आणि पाठोपाठ एक खदखद हास्य ऐकू आलं. काय? तिच्या हातून फोन गळून पडला. धावत ती बाहेर आली. हॉलच्या मध्यभागी सोफ्याजवळ टेलिफोन होता, पण आसपास कोणी नव्हतं. तिने रिकाम्या सोफ्यावर हात फिरवला. तोच मागे आवाज आला, आलीस तू मीनू? मागून आवाज आला. ती झटकन वळाली. समोरचं दृश्य पाहून तिच्या हृदयात धस्स झालं. ती किंचाळली. तिच्या पुढे एक तरुण उग्र चेहऱ्याचा पुरुष उभा होता. त्याचा चेहरा अगदी फिकट होता. डोळ्यांच्या जागी काळ्या खोमण्या होत्या आणि त्याच्या पोटात सुरा खुपसलेला होता. त्या घरातून एक तीव्र स्वरातली किंकाळी बाहेर पडली, पण क्षणातच विरून गेली. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातील बातमी. रवी रस्तोगी मर्डर केसमधून निर्दोष सुटलेल्या मीनल सिंग यांची राहत्या घरात पोटात सुरा खुपसून हत्या करण्यात आली. मीनल सिंग यांच्यावर त्यांचा कॉलेजमधील जुना मित्र रवी रस्तोगी याचा निर्घृण खून केल्याचा आरोप होता. तर उलटपक्षी रवी रस्तोगी आपल्याला हॅरॅस करत होता असं मीनल सिंग यांचं म्हणणं होतं, जे खरं असल्याचं निष्पन्न झालं होतं. पुढे पुराव्याच्या अभावी मीनल सिंग यांची निर्दोष सुटका झाली होती.
समाप्त. लेखक प्रथमेश काटे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.